ओम साईराम। शिर्डी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देश विदेशातील असंख्य साई भक्तांचे श्रद्धास्थान आहे। दररोज हजारो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात। याच शिर्डीत आल्यावर साईबाबांचे मंदिर तर आपण पाहतोच, पण त्याचबरोबर शिर्डीत अशी काही भन्नाट ठिकाणं आहेत की जी प्रत्येकाने आवर्जून पाहिलीच पाहिजेत। तर चला मंडळी, आज आपण करूयात शिर्डी दर्शन आणि अनुभवूयात शिर्डीचे आध्यात्मिक रूप आणि त्याचबरोबर आधुनिक स्वरूप। पहिल्यांदा पाहूयात साईबाबा मंदिर। साईबाबा जिथे राहायचे ती द्वारकामाई, चावडी आणि श्री महालक्ष्मी मंदिर, तसेच साईबाबांची सुंदर आणि भव्य मूर्ती। चला आपण सुरुवात करूयात शिर्डी मधल्या आध्यात्मिक ठिकाणांपासून। मंदिराच्या आत जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेशद्वार आहेत, पण मोबाईल आणि कॅमेरा मात्र बाहेरच इथे लॉकर मध्ये ठेवायला लागतो। तर बाबांचे दर्शन घेऊन आम्ही साईबाबा जिथे राहायचे ती द्वारकामाई पाहायला गेलो। द्वारकामाई म्हणजे शिर्डीमधील एक महत्वाची वास्तू। इथेच बाबांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वेळ व्यतीत केला। द्वारकामाईच्या शेजारीच आहे ही चावडी। साईबाबांच्या शेवटच्या काळात साईबाबा ह्याच चावडीमध्ये राहायचे। साईबाबांचे एक भक्त हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी इथे होती, तीही आपल्याला इथे पाहायला मिळते। या ठिकाणी हाजी अब्दुल बाबांची झोपडी आहे। हाजी अब्दुल बाबा इथे राहत होते, इथे कुराण वाचायचे, बाबांची सेवा करायचे। गेट क्रमांक 4च्या समोर ही एक सुंदर बाग आहे आणि ह्या बागेत ही साईबाबांची भव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। साईबाबांच्या दर्शन गेट क्रमांक 4च्या समोर हे एक छोटंसं गार्डन बनवलंय, ज्यामध्ये बाबांची ही भव्य आणि सुंदर मूर्ती आहे। त्यानंतर आम्ही साई मंदिराच्या बाजूलाच असलेल्या ह्या श्री महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेतले। देवीची ही मूर्ती खूपच प्रसन्न आणि सुरेख आहे। चला आता वेळ झाली आहे शिर्डीमधील अजून एक मुख्य आकर्षण पाहण्याची, ते म्हणजे साई तीर्थ। साई तीर्थ हे भारतातील पहिले आध्यात्मिक थीम पार्क आहे। आध्यात्मिक थीम पार्क म्हणजे काय, तर या साई तीर्थ मध्ये अध्यात्माशी, साईबाबांशी आणि भारतातील तीर्थस्थानाशी संबंधित गोष्टींची माहिती आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवली जाते। नमस्कार मित्रांनो, चेतन महिंद्रकर या आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आलो आहोत शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी। साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण म्हणजे इथले साई तीर्थ डिवोशनल थीम पार्क। हे भारतातलं पहिलं आध्यात्मिक थीम पार्क आहे। आबालवृद्धांना सर्वांनाच आवडेल असं हे ठिकाण आहे। इथे पाहण्यासाठी काय काय आहे हे आपण पाहूयात। चला पहिल्यांदा इथल्या तिकीट काउंटरवर जाऊन आम्ही तिकीट काढले। साई तीर्थचे तिकीट दर हे असे आहे, जे की मोठ्यांसाठी प्रति व्यक्ती 530 आणि 4.5 फुटांपेक्षा कमी उंची असलेल्या मुलांसाठी 412 रुपये आहे। 3.25 फुटाच्या खालील मुलांना इथे फ्री एंट्री आहे। चला आता आपण जाऊया तीर्थयात्रेला। आम्हाला इथली ही तीर्थयात्रा फारच आवडली। इथून आपली ही तीर्थयात्रा सुरू होणार आहे। ह्या ट्रेनच्या डब्यामध्ये आपल्याला बसवलं जातं आणि हा डबा प्रत्येक तीर्थस्थानाच्या समोर थांबून आपल्याला त्या तीर्थस्थानाची चलचित्राच्या माध्यमातून माहिती दिली जाते। या तीर्थयात्रेतले पहिले स्टेशन लागते ते मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया, इथले छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबईचे डबेवाले, इथली गर्दी यांचे अगदी जिवंत वाटावे असे चित्रण इथे केले आहे। मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाने या तीर्थयात्रेची सुरुवात होते। पुढे ही आपली तीर्थयात्रा पोहोचते भगवान श्रीकृष्णाच्या नगरीत म्हणजेच द्वारकेला। द्वारकेच्या या बाजारपेठेतून आपण थेट पोहोचतो द्वारकाधीश मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला। 4 धामांपैकी एक आहे हे द्वारकाधीश मंदिर। पुढे आपली ट्रेन पोहोचते थेट हिमालयाच्या बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत वसलेल्या केदारनाथ मंदिरात। केदारनाथ मंदिर खूपच सुंदर पद्धतीने इथे उभारले आहे। पुढे आपली यात्रा पोहोचते सुंदर आणि आकर्षक असे पंजाब मधील सुवर्ण मंदिर पाहायला। अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। पुढे आपण पोहोचतो थेट भारताच्या पूर्व किनारपट्टीवर बसलेल्या 4 धाम मंदिरांपैकी एक असलेल्या या पुरीमधील जगन्नाथ मंदिरात।
तीर्थयात्रेतल्या या ट्रेन सफरीमध्ये आपल्याला भारतातील असेच अनेक तीर्थक्षेत्र पाहायला मिळतात. चला आपण आता लंका दहन शोला जाऊयात. साई तीर्थ मधला हा लंका दहनचा शो खूपच मस्त असतो. वरत काय घातलं हे 5D गॉगल आहे आणि काय बघणार? आम्ही 5D शो बघणार. मस्त. ह्या 5D थिएटरमध्ये 3D सिनेमा आपल्याला गॉगल लावून बघायचा असतो आणि त्याचबरोबर आपण बसलेल्या खुर्च्या सुद्धा प्रसंगाप्रमाणे हलत असतात. वाऱ्याची झुळूक अंगावर येत असते, पाण्याचे तुषार अंगावर पडत असतात. जणू काही आपण त्या समोर घडत असलेल्या प्रसंगात स्वतः सामील आहोत असाच अनुभव येत असतो. मेरा आशीर्वाद तुम्हारे साथ है. आज्ञा दीजिए. जय श्रीराम. आता आपण पुढचा शो पाहण्यासाठी जाणार आहोत. त्याचं नाव आहे द्वारकामाई, ज्याच्यामध्ये आपल्याला अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजीने साईबाबा जिथे राहायचे ते निवासस्थान म्हणजे द्वारकामाई कसे होते हे पाहायला मिळणार आहे. चला. ह्या द्वारकामाई शो साठी एका मोठ्या रंगमंचापुढे आपल्याला बसवले जाते आणि हा साईबाबांच्या निवासस्थानाचा म्हणजेच द्वारकामाईचा सेट असतो. ह्या कार्यक्रमात आपल्याला द्वारकामाईमध्ये बाबांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग दाखवले जातात. साई तीर्थ मधला चौथा शो म्हणजे हा सबका मालिक एक हा सिनेमा. एका मोठ्या अत्याधुनिक AC थिएटरमध्ये आपल्याला 1 तासांचा हा चित्रपट दाखवला जातो. हा चित्रपट झाल्यावर प्रत्यक्षात साईबाबा ह्या साई तीर्थमध्ये अवतरतात आणि सर्वांना आशीर्वाद देत पुढे जात ह्या साईबाबांच्या मूर्तीजवळ साईबाबांची आरती होते. आता चांगलीच भूक लागली होती. आम्ही साई तीर्थ मधल्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. आम्ही इथे मस्त 4 प्रकारचे कॉम्बो मील्स मागवलेत. इटालियन आहे, चायनीज आहे, बॉम्बे, पंजाबी स्पेशल. क्वांटिटी पण मस्त दिसते आणि क्वालिटी पण. जर आपण विथ फूडचे तिकीट घेतले असेल तर आपल्याला घी पालक खिचडी आणि दही इथे मिळते आणि आपण आपल्याला इतर काही हवे असेल तर वरचे एक्स्ट्रा पैसे देऊन इथे घेऊ शकतो. या थीम पार्क मध्ये मस्त एक शॉप आम्हाला दिसलंय जिथे वेगवेगळे टी-शर्ट्स आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. डिवोशनल असं टॅगलाईन्स आणि असं लिहिलेल्या खूप छान छान टी-शर्ट्स आम्हाला मिळालेत. त्यातलं आम्हाला हे आवडलंय, सो आम्ही हे घेतोय. संध्याकाळी 6 नंतर इथे मॅजिक शो पण असतो. त्यात हा जादूगार भरपूर जादूचे खेळ दाखवतो. उनका धागा है, ऐसा पकड़ो मैडम. ये धागा सर इधर से गायब हो जाएगा, इधर चला जाएगा मैडम का नोस में. एक इधर फूको, जोर से फूको. आ गया बाहर आ गया. त्यानंतर इथे हा ॲक्रोबॅटिक शो दाखवला जातो. ही मुलगी इथे ह्या रिंगचे वेगवेगळे खेळ करून दाखवते जे की पाहायला खूपच छान वाटतात. पुढे हा मुला मुलींचा ग्रुप आपल्याला हे असे मानवी मनोरे करून दाखवतात. त्यांचे हे कौशल्य पाहून खरोखर अवाक व्हायला होते. त्यानंतर अंधार पडायला लागल्यावर इथे आपल्याला हा लेझर शो दाखवला जातो. हा लेझर शो सुद्धा खूपच मस्त असतो. एकंदरीतच काय तर या साई तीर्थमध्ये कार्यक्रमांची भरपूर रेलचेल असते. खूप वेगवेगळं आध्यात्मिक आणि आधुनिक कार्यक्रम आपल्याला एकाच तिकिटात पाहता येतात. लेझर शो संपल्यावर इथे पुन्हा एकदा साईबाबा अवतरतात. बाबांचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. आता आमचे शिर्डीमधले अजून एक आकर्षण पाहायचे आणि अनुभवायचे राहिले होते, ते म्हणजे वेट एन्ड जॉय वॉटर पार्क. ते आपण पुढे पाहूच. त्याआधी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आजचा मुक्काम. आम्ही पुण्याहून निघतानाच शिर्डीमधील हे अलौकिक हॉटेल ऑनलाईन बुक केले होते. 2 दिवसात आमचा भरपूर प्रवास होणार होता आणि ऍक्टिव्हिटीज पण भरपूर होत्या. त्यामुळे जरा चांगलेच कम्फर्टेबल हॉटेल आम्ही बुक केले होते. मित्रांनो, शिर्डीमध्ये आज आम्ही राहिलोय ते मंदिरापासून अगदी 200 मीटरच्या अंतरावरती असलेल्या या अलौकिक हॉटेलमध्ये. हॉटेल अगदी सुंदर आहे, रूम टापटीप आहेत आणि सर्व व्यवस्था अगदी अत्याधुनिक पद्धतीची आहेत. रूमही अगदी ऐसपैस मोठी आहे. आम्हाला फॅमिली रूम दिली आहे, त्याच्यामुळे डबल बेड आणि सिंगल बेड अशी बेडची व्यवस्था आहे. AC रूम आहे.
रूममध्ये कॉम्प्लिमेंटरी फळं आणि काही वस्तू ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर टीव्ही आहे आणि इथे टी केटल आहे. अशी एकदम परफेक्ट राहण्यासाठी उत्तम रूम आम्हाला या हॉटेल अलौकिकमध्ये मिळालेली आहे. बाथरूम म्हणाल तर बाथरूमही अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं आहे. आम्हाला तर ही रूम खूप आवडली, कारण की आमच्यासाठी इथे खूप सारे चॉकलेट्स आहेत आणि तिथे ऍपल पण आहेत. रात्रीच्या जेवायला बुफे सिस्टीम आहे. काय काय आहे आपण पाहूया. स्वीट डिश मध्ये केशर हलवा आहे, सुंका मूग डाळ आहे आणि राईस मध्ये स्टीम राईस आणि टोमॅटो राईस असे 2 प्रकार आहेत. त्यानंतर सूप आहे, सॅलड आहे, पापड आहे. सकाळी नाश्त्याला सुद्धा मस्त बुफे होता. जो जे वांछील तो ते लाभो असा भरगच्च नाश्ता आहे. बुफे नाश्ता असल्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण घेऊ शकतोय आणि शिवाय लाईव्ह किचनमध्ये मस्त गरमागरम डोसा पण करून देतात. हे अलौकिक हॉटेल साईबाबा मंदिरापासून चालत 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. शिर्डीमधल्या सर्व आध्यात्मिक ठिकाणांना भेट देऊन आम्ही निघालो पाण्यात धमाल करायला, म्हणजेच वेट एन्जॉय वॉटर पार्कला. हे आहेत वेट एन्जॉय शिर्डी वॉटर पार्कचे तिकीट काढून आम्ही आत गेलो. जर आपण कॉस्ट्युम आणले नसेल तर इथे आपण कॉस्ट्युम रेंटवर घेऊ शकतो. शिर्डीचे हे वेट एन्जॉय वॉटर पार्क भरपूर मोठे आहे आणि इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत खेळायला खूप वेगवेगळ्या राईड्स आहेत. आम्ही जवळजवळ 6 तास या वॉटर पार्क मध्ये भरपूर धमाल केली. गेल्या पहिल्यांदा ह्या रेन डान्सच्या शेड मध्ये कृत्रिम पावसात मस्त भिजून घेतले. पाण्याचं आणि माणसांचं एक गणित आहे बरं का. पाण्यात भिजलं की आपोआपच एक उत्साह अंगात संचारतो. त्यानंतर इथे ह्या उंचावरून येणाऱ्या भरपूर राईड्स आहेत. ही 2 जणांची राईड आहे. या एकाच ट्यूब मध्ये 2 जण बसून मस्त पेंडलम सारखं एन्जॉय करता येते. फॅमिली राईड ही स्पेशल फॅमिलीसाठी डिझाईन केली आहे, ज्यामध्ये 3 जण बसून मस्त एन्जॉय करता येते. ही राईड तर खूपच भारी आहे, ज्यात आपण वरून येऊन ह्या नागाच्या फण्यापर्यंत जाऊन परत खाली येतो. ह्या फनेल राईड मध्ये आपण या वरच्या मोठ्या पाईप मधून ह्या मोठ्या नरसाळ्यात येतो आणि मस्त हिंदकळत सावकाश खाली जातो. ही सुद्धा 2 जणांची राईड आहे. ही आहे सायक्लॉन राईड, जिथे आपण या मोठ्या पाईप मधून पाण्यामधून खाली घसरत येतो आणि ह्या स्प्लॅश होल मधून पाण्यात पडतो. ही आहे डेअर डेव्हिल राईड. एकदम उंचावरून खाली यायला खूपच भारी वाटतं. ह्या लेझी रिव्हर मध्ये ट्यूब मध्ये पाण्यावर फक्त तरंगत राहायचं. पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे आपण आपोआप पुढे जात राहतो. ह्या वेव्ह पूल मध्ये मस्तपैकी पाण्याच्या थंडगार लाटांमध्ये एन्जॉय करायचं, मस्त डान्स करायचा, एकदम समुद्राचा फीलच. इथे हे अजून एक इंडोर रेन डान्स आहे. ते जादूगार जादूचे शो दाखवत असतात. शिर्डीची आमची ही 2 दिवसांची सहल आम्ही खूपच एन्जॉय केली. साईबाबांच्या मंदिराचे दर्शन तर झालेच, त्याचबरोबर साईतीर्थ या अत्याधुनिक डिवोशनल थीम पार्कला भेट देता आली. ह्या वेट एन्जॉय पार्क मध्ये धमाल करता आली. उन्हाळ्यातही थंडगार वातावरणाचा अनुभव घेता आला. या सगळ्या गोष्टींचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि लोकेशन्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेतच. तुम्हालाही आमच्यासारखे फिरायला आवडत असेल तर आमच्या या चेतन महिंद्रकर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजच्या या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि हो, काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारू शकता. भेटू अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणी. जय साईराम.